बीडच्या शिरूर कासार इथल्या सतीश भोसले उर्फ खोक्याचे एक एक कारनामे आता समोर येत आहेत। या आरोपीनं एका तरुणाला 50,000 रुपये दिले होते आणि त्याच्याकडून वसुली करताना त्यानं चक्क 4.5 लाख रुपयांची मागणी केली। 5,000 रुपये रोज पद्धतीने मागणी केली जात होती। त्यामुळे खोक्याच्या दहशतीला घाबरून सुरेश कातकडे या तरुणानं गेल्या 3 महिन्यांपासून बेपत्ता आहे। त्याच्या आईनं या संदर्भात पोलिसांमध्ये तक्रार सुद्धा केली आहे, मात्र अद्यापही त्याचा शोध लागलेला नाही। मुलाला परत आणून द्या अशी मागणी सुरेश कातकडे याच्या आईनं केलेली आहे। सतीश म्हणला माझे 50,000 रुपये घेतलेले ते म्हणतो की मी नाही दिले तर मी हाणमार करीन आणि त्याचे 5 लाख रुपये झालं त्याचं याज। 5,000 रुपये रोज म्हणतो त्याचं। तेव्हापासून 3 महिने झालं गायब झालेला आहे। आम्हाला मग आता ते मुलगा सापडायचा कसा, आम्हाला सापडायला नाही जाता आलं। आमचा मुलगा तेवढा सापडून द्यावा।